नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशी येते. त्याच्या उपवासासाठी अगदी आपण साधा सोपा आणि झटपट होणारा हे उपवासाचे घावणे, ज्याच्यामध्ये ना इनो ना सोडा घालावा लागत आहे, असे आपण उपवासाचे घावणे करूया. इथे मी वरीचे तांदूळ घेतले 2 वाटी आणि ते स्वच्छ 2-3 वेळा धुतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुरेसं पाणी भिजेल इतकं ठेवलेलं आहे. हे 7-8 तास छान वरीचे तांदूळ आपण भिजत घालूया आणि त्याच्यानंतर ना हे असे मिक्सरमध्ये घेऊन अगदी छान बारीक त्याचं वाटून घेऊया. आपण अगदी मधाळ वाटले पाहिजे, तर बारीक वाटण झालं पाहिजे. हे आपण एका भांड्यात घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं वरीचे तांदूळ घेतले होते 2 वाटी, त्याच्या तिप्पट म्हणजे 6 वाट्या पाणी घालूया किंवा 4 वाट्या घातल्यात तरी चालेल. चवीपुरता मीठ घालूया. इथे आपण चटणी बनवूया. त्याच्यासाठी मी ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरं घातलेलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे, थोडीशी चिंच आणि साखर घालूया याच्यात. चिंच नसेल तर लिंबाचा रस पण घातला तरी चालेल. आणि अशा प्रकारे आपण छान चटणी या डोशाबरोबर खायला आपण करूया. तव्याला छान तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. हे जे मिश्रण आहे ना डोशाचं किंवा घावण्याचं, ते तव्यावर पसरवण्यापुरती एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तवा छान तापलेला असायला पाहिजे. त्याच्यावरती हे मिश्रण ओतून याला पुन्हा आपण वरून तेल घालूया. बघा किती छान डोसे निघतात आहेत, किती छान घावणे निघतात आहेत आपले आणि पलटतातही छान. तुम्हाला जर पुन्हा त्याला पलटायचं नसेल आणि असेच करायचे असेल तरी चालेल. आपण एका जाळीवर काढून घेऊया. मस्त त्याला थोडीशी वाफ जाऊन द्यायची, म्हणजे ते छान बाहेरच्या बाजूनेही सुकतात. बघा किती सॉफ्ट झालेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे घावणे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर आपली चटणी पण घेतलेली आहे. चटणीला जर तुम्हाला फोडणी द्यावीशी वाटली तर फोडणी देऊ पण शकता, पण मला ती अशीच छान लागते, म्हणून मी अगदी ही अशी साधी सोपी झटपट होणारी आणि पोटभरीची खूप मस्त 1 ते 2 घावणे खाल्लेत तरी तुमचं पोट भरलेलं राहील. अशा माझ्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि शेअर करा.